नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया महाराष्ट्र राज्य. आज आपण आहोत जामखेड तालुक्यातील सारोळे या गावी. श्री संत वामन भाऊ महाराज यांनी जो पालखी सोहळा चालू केलेला आहे गैनाथगड ते पंढरपूर, तर या पंढरपूरच्या मार्गावर हे सारोळा गाव आहे. आज दिंडीचा तिसरा दिवस असून सारोळ्या गावी एक शेतकरी कुटुंबातील एक शेतकरी वर्गात घराण्यातून आज इथपर्यंत यांचा प्रवास आलेला आहे. पुढचा सगळा प्रवास आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. हे घर पाहू शकता. घरापासून आपण सुरुवात करू. घराची किंमत काय असेल सध्या अंदाजे? टोटल बांधकामाचा खर्च 3.5 कोटी रुपये आला होता. जागा सोडून, जागा आपली होती, तर एक 3.5 कोटी रुपये टोटल घराचा खर्च आला होता इथं. आणि टोटल माझी वैयक्तिक, मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं माझी वैयक्तिक इन्व्हॉल्वमेंट खूप होती. एव्हरी वीक मी इथं मॉनिटरिंग एक दिवस स्पेंड करायचं होतं. म्हणजे बेंगलोरहून इथे यायचो एव्हरी वीकला, आणि माझ्या पूर्ण सुपरविजन खाली वास्तू कंप्लीट केलेली आहे. हे सांगण्याचं कारण एकच की एवढी मोठी त्यांचं मन आहे आणि एवढी मोठी त्यांची दानत करायची इच्छा आहे आणि देवाविषयी वारकाविषयी एवढं प्रेम आहे, तर त्यांनी आज 1000 वारकरी या दिंडीतील इथं जेव घातलेले आहेत. आपण बाहेर पाहिलं आहे आता, आणि आपण व्हिडिओमध्ये पुढं पण दाखवणार आहोत. हे सगळं परिसरामध्ये ते वारकऱ्यांची त्यांनी जेवणाची सोय, राहण्याची सोय, झोपायची सोय केलेली आहे. एवढे मोठे अधिकारी, एवढे त्यांचे जमिनील पाऊल हे कदाचित दुर्मिळ ठिकाणी पाहायला मिळतं. पैसा आल्यानंतर शेकडो असे उदाहरणं आहेत की ते देश सोडून बाहेर देशात स्थलांतर झाले आहेत, परत कधी यायचं कधी नाव घेतलेलं नाही. आणि हे साहेब असे आहेत, चांगले साहेब, की त्यांनी आपल्या गावाची नाळ कधीही सोडलेली नाही. आपल्या गावात जरी 3.5 कोटी रुपयाचं घर बांधलं असेल तरी, आणि बेंगलोरला जॉबला असतील तरी पण त्यांनी प्रत्येक 8 दिवसाला गावात तिथं प्रत्येक वेळ आलेले आहेत. आपण सांगळे साहेबासोबत पूर्ण सविस्तर चर्चा करणार आहोत. सांगळे साहेब, बालपणापासून इथपर्यंतच्या प्रवासाच्या विषयी आम्हाला माहिती देण्यात येईल. सर्वप्रथम म्हणजे आमचे शेतकरी कुटुंब आहे. आमचे आजोबा वडील शेतकरी होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे आजोबा जे हार्डवर्क करत होते त्यांच्या काळामध्ये, त्यांनी हे शून्यातून उभं केलं. त्यांना अगोदर स्वतःला उभं केलं. म्हणजे थोडक्यात त्यांना सकाळी खाल्लं तर संध्याकाळची मिळते का नाही अशी परिस्थितीतून ते इथपर्यंत आले होते. आणि आमचा जन्म होईपर्यंत बऱ्यापैकी ते 2 टायमाचं खाण्यापुरती त्यांची परिस्थिती झाली होती. पण आम्ही आमच्या लहानपणापासून त्यांचं जे स्ट्रगल बघितलं आहे आणि त्यांचा प्रामाणिकपणा बघितला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी थोडक्यात हे पण सांगू शकतो की त्यांचा प्रामाणिकपणाच आम्हाला पुढं आमच्या याच्यामध्ये आला, पुढं कंटिन्यू झाला. आणि त्या प्रामाणिकपणावरतीच आम्ही घडवू शकलो, आम्हाला स्वतःला तिथपर्यंत पोहोचू शकलो. कारण बेस तो आहे. त्यांच्याबरोबर आम्ही लहानपणी खूप शिकलो. गावामध्ये त्यांचं नाव होतं, सगळ्यात प्रामाणिक माणूस म्हणजे रामभाऊ सांगळे असं त्यांचं नाव होतं. तर त्यांच्यापासून जे आम्हाला प्रेरणा मिळाली तर ती आम्ही पुढं कंटिन्यू केली. आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवातीला प्राथमिक शिक्षण इथं झालं. 1ली 2री झाली. 2रीत असताना 1972चा दुष्काळ आला. आमच्या वडिलांनी आजोबांनी आम्हाला शाळेतून काढलं, परीक्षेला पण जाऊन दिलं नाही. 2रीमध्ये आम्ही नापास झालो. मग गुरुजी घरी आले होते विचारायला, त्याला कमीत कमी परीक्षेला पाठवा, तो पास होईल. पण आमच्या आजोबांनी सांगितलं काही शक्य नाही परीक्षेला पाठवणं, कारण आम्ही सध्या खडी फोडायचं काम आहे. आणि आमच्याकडे 3 जण गुरु होते छोटे छोटे, ते सांभाळायला कोणी नव्हतं, म्हणून मला शाळेतून काढलं होतं. त्या वर्षी मी परत फेल झालो. 2ऱ्या वर्षी परत बसलो. 2ऱ्या वर्षी पास झालो. 2ऱ्या वर्षी पास झाल्यानंतर 3रीला गेलो. 3रीची 6 महिने संपेपर्यंत आमचे चुलते आहेत तिथे बसलेले, पांडुरंग सांगळे, ते सर्व्हिसला लागले. त्यांना सर्व्हिसला लागलं की 4-5 महिन्याच्या आतमध्ये ते मला आणि आमच्या चुलतीला दोघांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. आणि तिथून आमचा तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. तिथं आमचं पूर्ण चेंज झालं. अगोदर आमची 2री 3रीमधून शाळातून काढायची परिस्थिती, पण आम्ही तिथून पुढे जे पोहोचलो ते फक्त त्यांच्यामुळं. कारण तो
आमचा टर्निंग पॉईंट याच्यामुळे म्हणतो मी, कारण त्यांनी आम्हाला परत इकडे येऊन दिलं नाही. म्हणजे शाळा सोडून इकडे येऊन दिलं नाही. शिक्षण होऊन पूर्ण कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज करून सर्व्हिसला लागेपर्यंत त्यांनी माझं पूर्ण जोपासना केली. त्याच्या पुढे जाऊन एक महत्वाची गोष्ट आहे. शिक्षण कुठं कुठं घेतलं, काय काय घेतलं? माझं प्राथमिक शिक्षण 1-2 इथं झालं. राहिलेलं प्राथमिक शिक्षण नेवासा तालुक्यामध्ये करंजगाव म्हणून आहे, तिथं झालं. ते तिथं सर्व्हिसला होते. तिथून मग 8वी पर्यंत मी तिथं हायस्कूलला होतो. तिथून मग आमचे चुलते सरांची बदली श्रीगोंद्याला झाली. मग 8वी ते 10वी तिथं केलं. तिथून मग डिप्लोमा इंजिनिअरिंगला माझा नंबर लागला श्रीगोंदा इंजिनिअरिंग कॉलेजला. तर तिथं माझं मग शिक्षण झालं. तिथं शिक्षण घेताना सुद्धा पहिल्या वर्षीची फी भरायला पण आमच्याकडे म्हणजे एवढी हे नव्हती, पैसे नव्हते. तर चुलत्याने आमच्या चुलतीचं गळ्यातलं सगळं सोनं वगैरे काय होतं ते सगळं त्यांनी मोडलं आणि परीक्षा फी भरली. पहिलं वर्ष तिथून सुरुवात झाली. दुसऱ्या वर्षी परत गावी येऊन परत काही जनावर विकले, परत माल होता तो विकला. दुसरे वर्ष झालं. तिसऱ्या वर्षी त्यांनी परत लोन काढलं. असं करत करत आमचं शिक्षण कंप्लीट झालं. चुलत्यांनी पुतण्यासाठी एवढं करणं, कदाचित समाजात थोडेच उदाहरणं पाहायला मिळते. त्याच्यात एक तुमचे चुलते. पुढील स्टोरी कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यावर मी सर्व्हिसला लागलो. आणि सर्व्हिसला लागल्यानंतर मी करस्पॉन्डन्स BE कंप्लीट केलं. आणि BG शिर्केमध्ये मी एकदा जॉईन झाल्यानंतर परत मी पाठीमाग वळून बघितलं नाही. फक्त एकच, आमच्या आजोबांपासून जे शिकलो प्रामाणिकपणा, तो इथं कामाला आला. आणि ऑफकोर्स हार्डवर्क. फक्त एवढं हार्डवर्क केल्यामुळं मी एवढ्या उंच पदापर्यंत पोहोचू शकलो. आज शिर्के कंपनीत आपण काय पोस्टवर आहात? सध्या मी चीफ एक्झिक्युटिव्ह साऊथ रिजन या पोस्टवरती आहे. आमच्या कंपनीचं टर्नओव्हर 6,000 कोटी आहे. आणि माझ्या लेवलच्या कंपनीमध्ये 2च पोस्ट आहेत. सो म्हणजे सिनियर मॅनेजमेंट जे असते कंपनीमध्ये, तर सिनियर मॅनेजमेंटमध्ये आम्ही टॉपला होतो सध्या. इमानदारी आणि हार्डवर्क या 2 गोष्टीची सांगड घालून सागळणे साहेब इथपर्यंत आलेले आहेत. अजून फॅमिलीत किती लोक आहेत? काय फॅमिलीविषयी काय माहिती सांगाल? फॅमिलीविषयी सांगायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची अजून जॉईंट फॅमिली आहे. आमचे अजून वेगळे झालेले नाहीत. आमचे वडील आणि चुलते एकत्रच होते. अजूनही चुलते आम्ही एकत्रच आहोत. तर मला खरोखरच अभिमान आहे की आमच्या गावामध्ये पहिली सध्या फक्त आमचीच सध्या एक जॉईंट फॅमिली शिल्लक राहिली आहे. चुलते ते आहेत. चुलत्याकडे कॅमेरा करून दाखवा चुलत्यांना. अजून आता प्रवास खूप मोठा आहे. याच्यामध्ये बरेच गोष्टी घडत 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 इथपर्यंत येत असतात. अजून असे आठवणीतले काही किस्से काही आहेत का? किस्सा असा आहे की मी 8वीत असताना आमचे वडील म्हणले, आता याला शिक्षण बस झालं, मला शेतामध्ये काही काम होत नाही, तर याला आता मला माझ्याबरोबर इथं ठेवा. आमच्या चुलत्यांना सांगितलं त्यांनी. आमचे चुलते म्हणले नाही, त्याला ते 10वी पर्यंत मी माझ्याबरोबर घेऊन जातो. जर त्या 10वीला जर चांगले मार्क नाही मिळाले तर मी त्याला तुमच्याकडे पाठवतो. मग त्याच्यासाठी मला इथून परत त्यांच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी दोघांची भांडणं झाली फक्त आयुष्यात एकदाच. दोघांचे म्हणजे चुलते पाठवायचं नको म्हणत होते आणि वडील इकडे पाठवा म्हणत होते शेती करण्यासाठी. ते चुलत्यांनी ते ऐकलं नाही. त्यासाठी त्यांनी त्यांच्याशी थोडंसं भांडण करावं लागलं परत मला वापस घेऊन जाण्यासाठी. आणि 10वीला मला चांगले मार्क मिळाल्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाल्यानंतर मग त्याच्यानंतर कुणी आडवं आलं नाही परत. नंतर स्टेट फॉरवर्ड त्यांनी माझं सगळं म्हणजे विकली बेसिसवरती आम्हाला 5 रुपये 10 रुपये जे काय लागायचे ते एका दुकानदाराबरोबर पाठवायचे खर्चासाठी. या सगळ्या स्टोरीत लग्न कधी झालं हे काही सांगितलं नाही. अच्छा, लग्नाचं काय आलं, लग्नाची पण एक चांगलीच कथा आहे ती पण. म्हणजे माझं सासर सारोळाच, सासरवाडी सारोळाच आहे. डॉक्टर काशीत सुरेश काशीत हे आमचे मेहुणे आहेत सख्खे. त्यांची बहीणच आहे मानंदा. तर आमचे चुलते जेव्हा जेव्हा इथं सुट्टीवर यायचे तेव्हा मानंदाचे वडील म्हणजे आमचे सासरे आणि त्यांची
खूप दोस्ती होती. दोघांच्या वयामध्ये जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा फरक आहे. म्हणजे आमच्या चुलत्यांचा आणि सासऱ्यांचा वयामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. मैत्रीचं रूपांतर नात्यात केलं का? मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं. पण एक गोष्ट आहे की मैत्रीसाठी वयाची काही अट नाहीच. नाही. मैत्रीसाठी वयाची अट नाही. बरोबर. आणि ते दोघं असं बसले असताना दोघांनी ठरवलं की लग्न जमवून टाकलं. मला माहित नाही आणि तिला माहित नाही, दोघांना पण माहित नाही. आणि सिम्पली मला एक पत्र लिहिलं, तुला न सांगता मी असं असं तुला लग्न जमवलं आहे, तर क्षमा असावी. फिनिश. आम्ही त्याच्यानंतर चक्कार शब्द नाही विचारला की तुम्ही मला न विचारता असं का केलं. आणि ते केलं ते बरोबरच झालं. कारण शेवटी त्यांच्या सपोर्टशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी पण खूप सॅक्रिफाईस केले. जेव्हा आम्ही जे म्हणतोय हार्डवर्क केलं, तर हार्डवर्क असं करता येत नाही. बरोबर. त्यासाठी तुम्ही घरात वेळ देऊ शकत नाही. बरोबर. घरामध्ये 4 ते 5 तास इव्हन मुलींच्या शिक्षणाकडे पण तुम्ही लक्ष देऊ शकत नाहीत. बरोबर. आम्हाला 2 मुले आहेत. एक मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे, ती आता अमेरिकेमध्ये आहे. दोघं नवरा बायको अमेरिकेमध्ये आहेत. ते दोघं कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. दोघं जॉब करतात. दुसरी मुलगी दीक्षा इथं बसली ती, तर ती तिचं आता MD केलं तिने नाक कान घासामध्ये ENT मध्ये. तर ह्या मुलींच्या शिक्षणाकडे मला वेळ मिळाला नाही, मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी. तर ती सगळी जबाबदारी आमच्या मिसेसने घेतली आणि त्यांचा सपोर्ट होता म्हणून मी साईटवर काम परफॉर्म करू शकलो. थोडक्यात म्हणजे काय, त्यांनी जर मला वेळेचं समजा रिस्ट्रिक्शन केलं असतं तर मला परफॉर्मन्स देता आला नसता आणि शेवटी मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. तर माझ्या तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांचाही खूप सिंहाचा वाटा आहे आणि मुलींना शिकवण्यामध्ये तर पूर्ण त्यांचा वाटा आहे. संघर्ष तुमचा भरपूर मोठा आहे, त्याच्यामुळे एवढं तुमचं एवढं हे झालेलं आहे. वेळ देत नाहीत म्हणून कधी काही झालंय का दोघांमध्ये? तेच तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. वेळ देत नाही म्हणून त्यांनी माझ्याशी जास्त म्हणजे उज्जत घालायचं कधी हे केलं नाही. पण ती अंडरस्टँड करून घ्यायची. येस, हे कंपनीचं काम आहे आणि त्यांना ते करायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की ते माझा पुढं जे चाललो होतो मी, ते बघत होते की माझ्याबरोबरची लोकं, माझ्या पुढे असलेले लोक माझ्या मागे राहिले. त्याचं कारण फक्त एकच होतं की मी परफॉर्म करतोय आणि ते परफॉर्म करतोय म्हणून ते सपोर्ट करत होते, असंही म्हणता येईल. कारण शेवटी त्यांनाही अभिमान असतो ना, आपला मिस्टर, आपला नवरा एवढा फास्ट वर चालल्याचा त्यांनाही अभिमान असतोच. त्याच्यामुळे ते सपोर्ट करायचे ह्या गोष्टीसाठी. आज समाजात लाखो असे घर आहेत की माणूस यशस्वी झाला तर त्याच्या पाठीमागे महिलांचा हात असतो, त्यापैकी तुम्ही एक आहात. आणि शेकडो महिलाकडून काही घरं बरबाद पण झालेले आहेत. हे पण आपण समाजात नेहमी उदाहरण पाहतो. तर तुम्हाला तुमची अर्धांगिनी तुमच्या मनासारखी मिळाली आणि त्यांनी तुमच्या इथपर्यंत येण्यास पूर्ण हाताला हात धरून पाठिंबा दिला. आपण ताईसोबत बोलणार आहोत. सांगळे साहेबांनी जे सांगितलंय त्या अजून त्यांच्या जीवनात भरपूर स्ट्रगल आहे. तुम्ही त्यांना पाहिजे तेवढी मदत केली. अजून काही गोष्टी आहेत का जे त्यांच्या सांगण्यातून विसरल्या तुमच्या म्हणजे या पूर्ण जीवनामध्ये? नाही, काळात कसं सगळे असे फ्रेंड हे असतात, तर मग ते थोडं वाटायचं मला की अरे असं. आणि मग सगळे माझे म्हणजे गावचे लोक सुद्धा माझ्या वडिलांना सारखे म्हणायचे की नका करू लग्न, तुमच्या बरोबरीचे आज हे बघून वाटतंय का की गेलं ते योग्य वाटतंय? झाले ना, सगळे हैराण झाले बघून. सांगळे साहेबांनी सार्थक करून दाखवलं. हो, बरोबर आहे ते. अजून काय किस्से? आता ते रात्र काम करायचे. आज जायचे सकाळी, ते दुसऱ्या दिवशी सकाळी यायचे आणि फ्रेश होऊन लगेच जायचे परत. ते मुलींना मग मलाच बघावं लागलं सगळं. प्लीज कर. वडील म्हणून काय सांगाल यांचा संघर्ष? पप्पा माझ्यासाठी खूप मोठे इन्स्पिरेशन आहेत. त्यांना बघून मला खूप ऊर्जा मिळते माझं काम करण्यासाठी. त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे ते मी माझ्या कामात, म्हणजे मी डॉक्टर आहे तर मी त्याच्यात पण मी ते दाखवायचा प्रयत्न करते. आणि खूप मला त्यांच्याकडून भेटते प्रेरणा. आणि मी ते तसंच मी प्रामाणिकपणे पुढे माझं
जीवन जगणार असं 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 मी ठरवलं आहे. ताई डॉक्टर आहेत. वडिलांची प्रेरणा घेऊन वडिलाकडे बघून त्या जीवन जगत आहेत आणि वडिलाकडे बघूनच ते पूर्ण आपलं जीवन हे करणार आहेत. याच्यानंतर आपण त्यांचे चुलते आहेत, ज्या चुलत्यामुळं सांगळे साहेबाचं जीवन घडलं आणि सांगळे साहेबांनी पण त्यांची इमानदारी ठेवली आणि चुलते आज पण त्यांचे घरात आहेत. याच्यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट या समाजात नाही. खरं तर सांगळे साहेबांनी आज इथं वारकऱ्यांची एवढी मोठी सोय केली, एवढे मोठे इथं लोक जीव घातले, हजारो लोक इथं आपण पाहिले जेवण केलेलं. आताच गैनाथगडाचे मठाधिपती विठ्ठल महाराजांनी पण इथं भेट दिली आहे, त्यांनी पण इथं जेवण केलं आणि शेकडो हजारो वारकरी इथं दारात त्यांच्या निवासस्थानी आहेत. एवढं मोठं घर असून पण त्यांनी घरात कुठल्याही प्रकारच्या माणसाला अडवलं नाही. हे सगळं कोणामुळं झालंय तर ते फक्त ह्या चुलत्यामुळं झालेलं आहे. हे एकटे चुलते आहेत, त्यांच्याशिवाय आपण बोलणार आहोत. काका, प्रथम आमच्याकडून तुमचा नमस्कार. नमस्कार. तुमचं दैनिक सूर्योदय मीडियामध्ये स्वागत आहे. थँक्यू. पुतण्या म्हणून यांना किती मार्क देतात? त्यांना 101% मार्क. समोर आहेत म्हणून नाही, 100च्या पुढंच. समोर आहेत म्हणून नाही. नाही समोर आहे नाही, आम्ही मागे बी त्यांना तसंच कोणा सगळं सांगतो. ते त्यासारखा माणूस आमच्याकडे नाही. मी सुद्धा आहे तसा, स्वतः मीच त्यांच्यासारखा नाही. आता यांनी सांगितले की लहानपणापासून तुम्ही त्यांना सांभाळलंय. आता त्यांचं लहानपण कसं कसं गेलं, तुम्ही ड्युटी केली, इकडे बदल्या झाल्या, इकडे हे झाल्या, याच्याविषयी काय काय सांगाल? नाही तसं त्यांचं काय झालं, हे मला सर्व्हिस लागली 74 साली, 1974 साली. त्या टायमाला हे प्रायमरी शाळेत तिथं होते, 3रीमध्ये. 6 महिने इथं परीक्षा दिली. नंतर आम्ही आमच्याबरोबर घेऊन गेलो त्यांना, आमच्या इकडंच दोघांकडं. आम्ही दोघं त्यांनी चांगल्या प्रकारे आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न केला, चांगल्या प्रकारे. कुठं त्यांना कमी पडणार नाही, काय नाही. ज्यावेळेस आमचं पगार कमीच होती त्या टायमाला. ह्या ज्यावेळेस इंजिनियरचा नंबर लागला होता बेलोंडीला, त्या टायमाला एक श्रीगोंद्याचा एक व्यापारी होता, तो बाजारात तिथं जायचा त्या भागात. त्या व्यापाऱ्याला सांगितलं होतं, किराणा मारायचा होता, त्यानं ह्याला सांगितलं होतं की काय पैसे लागले तर त्यांच्याकडून मागायचे, कारण माझ्याकडे एकदम पैसे नसायचे ना, एकदम पगार कमी असायचे ना. तर तो पैसे मागितले की तो माणूस त्यांना द्यायचा. ते मला सांगायचं की फॉरेन पैसे घेतलेत. त्याला मला फोनची व्यवस्था नव्हतीच आमच्याकडे. मग आपण त्याला दिले तेवढे पैसे भाकर द्यायचे होते आपण त्यांचा. कधी त्याला कमी पडले पैसे तर त्या माणसाला सांगितलं, त्यांनी त्याच्यावर मागून स्वतःचं भागवायचं काय नड असेल ते. शाळेत जीवनात आणि कॉलेज जीवनात त्यांच्याकडून अशी काही गोष्ट झाली आहे का ती तुम्हाला त्यांनी काय अडचणीत आणण्याचं काही प्रयत्न? ज्यावेळेस शिकत होते का ते, तर बेलट कधी कधी पिक्चर बघायला श्रीगोंद्याला यायचे. आमच्याकडे येत नव्हते ते, पण ते आम्हाला माहिती व्हायचं. एक त्यांचा एक अनुभव सांगतो, मला नंतर कळाला, दुसरा कोण कळाला त्यांनी सांगितलं नाही आम्हाला. काय सांगितलं, रेल्वेत एक माणूस आजारी पडला होता, तापण थरथर थरतो. तर त्यांनी त्यांच्या अंगावरतीच कपडे शाल होती, त्या माणसाच्या अंगावर टाकली. ते श्रीगोंदा स्टेशनला उतरायला लागले. ते तो माणसाने ती शाल त्यांची महागार द्यायचा प्रयत्न केला. हे म्हणले तुम्ही आजारी घेऊन जा तुमच्या. ते पोरं म्हणले तुमच्या आता तुमची चुलती काय म्हणे, तुला चुलता काय म्हणे. चुलता काय सांगतेच नाही, पण चुलती काय म्हणणार नाही. त्यांची गॅरंटी होती, तिच्यावर चांगली गॅरंटी होती त्याची की मी काहीतरी बोलेल, पण ही चुलती माझी बोलणार नाही काही झालं तरी. त्यानंतर त्यांना सर्व्हिस लागली कुणाला, बिहाइंड रावरीला. आता सुरुवातीला सर्व्हिस, मग आम्ही स्टो घेऊन दे, पातेलं घेऊन दे, मग घे ते मग घे. मग ते त्यांनी लवकर त्यांचे काही दिवस करून सोडून दिले. तर ते आपण जे सामान त्याला दिलं होतं, त्याला विचारलं, म्हणलं ते कुठे पातेलं अमुक तो काय रे, त्या दुसऱ्या माणसावर काहीच नव्हतं, मग त्याला देऊन टाकलं. म्हणजे हे समाजसेवा करायची तेव्हापासूनच आवड आहे. पहिल्यापासून आम्ही त्याला काय दिलं काय आम्ही बोललो काय दिलं म्हणून विचारलं नाही. हा, अजून काही आठवणी? आता काय आणि सांगायचं, अभ्यासाच्या बाबतीत सांगायचं, फार प्रयत्नवादी. 2-2, 3-3 वाजता रात्रभर जागून अभ्यास करायचा. म्हणून तर इथपर्यंत पोहोचलेत ना. पर्यंत पोहोचलोय. इथपर्यंत म्हणजे हे तर किरकोळच आहे, ते तिसरीकडे मर्यादा अजून मोठा आहेत, अजूनही आहेत. पण ही गावात आहे म्हणून विशिष्ट आहे. आणि ही बांधताना मी काय म्हणलो होतो, ते इथं कशाला बांधता, जामखेडा बांधा, 2 पैसे आपल्याला मिळतील.
भाड्याचे. म्हणजे आमचा भाड्याचा विचार आमचा. म्हणजे वारकऱ्याची सोय नसते ना. हे काय म्हणलं ते, आपलं गाव कोणतं आहे, जामखेडे का सारोळा? मग सारोळाची मर चांगली बांधायची. हे म्हणजे गावावर त्यांचं फार प्रेम आहे. आणि ते मराठी शाळेला एकदा त्यांना आम्हाला वर्गणी मागितली, त्यांनी 1,00,000 रुपये दिले जिल्हा परिषद शाळेत. जिल्हा परिषदेला आत्ता. म्हणजे दान धर्म करण्याची त्यांची प्रवृत्ती पहिल्यापासूनच आहे, अगदी शिकत असल्यापासूनच आहे. कोणाला काही पेन दे, कोणाला वही दे, कोणाला काही ते असं चालूच असायचं त्यांचं. अचानक कोणी दान नाही करू शकत. हा. अचानक कोणी दान करू शकत नाही. ते रक्तात लागतं आणि लहानपणापासून. आता आमच्या वडिलांची पण त्यांच्या आजोबाची पुण्य आहे खरं. ते फार प्रामाणिक अजिबात कोणाला म्हणजे काही घेणं नाही देणं नाही, कोणाला काही सोडणार बी नाही, असं होतं ते स्वभाव. आणि त्यांचे आमच्यावर थोडंसं आहेच. प्लीज करा. पुतण्या म्हणून कस काय? काही नाही, मुलासारखं. काही आठवणी आहेत का तुमच्यापाशीच लहानाचे मोठे झाले? आठवणी म्हणजे काय, आता हे असेच आपल्या घरातले काही, पण दुसरं काय आठवण राहायचं. काय होय, हा चप्पल. आम्ही सुरुवातीला गेलो का बरोबर आम्हा दोघांना चप्पल नव्हती. आम्ही तसंच जायचो यायचो, चालत जावं लागायचं. बरंच परिस्थिती नाजूक. नाजूक होती. हा, बरेच दिवस नाजूक, म्हणजे ती सर्व्हिस लावत नाजूकच परिस्थिती होती. मग काय नाही, मग आज ज्या घरात बसलात कसं काय वाटतं? आता काय चांगलं वाटतं. म्हणजे असं तुम्हाला सोबत घेऊन बसले ती हा, सोबत विसरत नाही तो आम्हाला, अजिबात नाही. असे भरपूर कमी घर आहेत महाराष्ट्रात, तर सर्वच घर एकत्र राहावा हीच आपली सगळे साधू संतांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि त्यामध्ये भरपूर कामं झाल्यानंतर लोक यूज अँड थ्रोचा जमाना आपण पाहत आहात. पण आज एवढं मोठं कुटुंब सांगळे साहेबाच्या सोबत आहे आणि चुलत्यांनी केलेले मदतीची जाणीव त्यांना आहे. हे फारच एक नवल वाटणारीच गोष्ट आहे. दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया, अमोल गुडे. इकडून घे, इकडून घे. हा बोला ताई, बोला. हा, मी काय म्हणलं, मी सियाटल USA मध्ये आता सध्या. हा. आणि मला इथे येऊन 10 वर्ष झाले ऑलमोस्ट. हा. आणि इथं म्हणजे मला माझ्यासाठी सोपं नव्हतं इथं येऊन. बट एव्हरी डे पप्पानी मला एक कॉल करायचे आणि रोज एक ताकद द्यायचे. तर बस म्हणजे लहानपणापासून आम्हाला त्यांनी नेहमी असं ताकद दिलीये. पुढं कसं वरती बघायचं, स्वतः कसं इम्प्रूव्ह करायचं, ते आम्हाला नेहमी शिकवलंय. ते म्हणतात आम्हाला टाइम नाही दिला, बट त्यांनी आम्हाला पूर्ण शिक्षण दिलंय कसं लाईफ जगायचं इन जनरल. संडेला असताना पुन्हा आमच्या सोबत असायचे, आम्हाला शिकवायचे की कसं राहायचं, कसं पुढं बघायचं, कसं शिकायचं. सो दॅट ते मला एक ऍड करायचं होतं. ते म्हणतात आम्हाला टाइम नव्हते द्यायचे, पण द्यायचे. स्पाईट ते बिझी असायचे तरी द्यायचे टाइम. ह्या ताई अमेरिकेमध्ये आहेत आणि अमेरिकेमधून जाऊन पण किती नम्रपणा त्यांच्या दोन्ही पण मुलीच्या याच्यात आहे. आणि त्याच्यावरूनच सांगळे साहेबांचे मुलीवरती संस्कार आणि घरावरचे संस्कार हे आपल्याला यामध्ये कळत आहेत. एक भाऊ म्हणून काय सांगाल? एक भाऊ म्हणून सांगू आम्ही की असा भाऊ जगातच नाही. असा भाऊ आहे आम्हाला. आमचे आई वडील जाऊन इतके दिवस झाले, पण आम्हाला चुलती आणि चुलतय दोघं पण, ती आणि भाऊजाई. आई वडिलाच्या पलीकडचं. आई वडिलांनी एवढं प्रेम दिलं नाही, एवढं सगळ्यांनी दिलं. म्हणजे आज सांगळे साहेबाचं हेच वैशिष्ट्य आहे की पूर्ण कुटुंब सोबत आहेत. आता बहिणीला गैवरून आलं की आई वडिलापेक्षा भावांनी मोठं म्हणजे प्रेम दिलंय. आणि आपण या ठिकाणी बघत आहात की सध्याच्या जमान्यात एका छोट्या छोट्या कारणासाठी बहीण भावाला कोर्टामध्ये खेचते आणि भाऊ बहिणीचा म्हणजे हक्क मागून घेतो, लिहून घेतो. सगळ्या गोष्टी आज समाजामध्ये होत असताना सांगळे सरांनी जे आदर्श निर्माण करून दिलाय समाजात, तो अतिशय प्रेरणादायी आहे. सांगळे साहेब, तुम्हाला पाहून आम्ही पण यापुढे जीवनात अजून काही गोष्टी शिकायला भेटल्या तुमच्याकडून. दैनिक सूर्योदय डिजिटल मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. अजून एक सांगळे साहेबाच्या सिस्टर वहिनी आपल्या सोबत आहेत. भाऊ म्हणून किती मार्क द्याल आणि जीवनातल्या काय काय गोष्टी कशा कशा आहेत? आता भाऊ म्हणून तर मी 100 पैकी 200 मार्क देणार. म्हणजे त्यांच्यासारखा भाऊ शक्यच नाही. म्हणजे आजपर्यंत मी तर कुठं पाहिलं नाही जगामध्ये. आणि मी जसं म्हणजे तो जर भेटला ना मला,
तरी मी एक महिनाभर तरी एनर्जी असते आमच्यामध्ये, म्हणजे कधी पण असं होतं. आणि भाऊ सक्सेस झाले म्हणून का नाही नाही सक्सेस तर झालंच ना, पण लहानपणापासून पण होतच ना ते. हा. म्हणजे माझी एक मोठी बहीण आहे आणखीन एक, हा. ती तर त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे असं आहे त्यांचं नातं. आणि एक असं कधी पण काय असो, कुठला सण असो काय असो, कधीच म्हणजे विसरणार नाही ना, काहीच नाही. आणि म्हणजे मला तर म्हणजे महाराजांसारखंच वाटतं त्यांचं नेतृत्व, पुढचे विचार. आणि म्हणजे त्यांचं 20-20 वर्षापूर्वीच सगळं लक्षात असतं. आम्ही विसरून जातो, पण तो अजिबात विसरणार नाही. बारीक बारीक गोष्टी एकदम लक्षात राहणार त्यांच्या. आणि म्हणजे आहे बाबा सगळंच, म्हणजे काय सांगू. आणि तसंच वहिनी पण आमच्या, म्हणजे वहिनी आहेत म्हणून आज आम्ही इथं सगळे दिसतोय. मेन म्हणजे वहिनी आहेत बरोबर. सगळ्यात महत्वाचं. वहिनी जर नसतात ना, त्यांनी जर सांभाळून घेतलं नसतं तर काहीच नव्हतं, कोणीच नव्हतं. आज सगळ्यात महत्वाचं जे भावापेक्षा पण जे असेल ना, तर वहिनी असतात. वहिनी महत्वाच्या. आणि आम्हाला वहिनींनी खूप सपोर्ट केलेला आहे सगळ्यांचंच. भाऊ तर आहेच आहे, पण भावापेक्षा पण वहिनी पण खूप आहेत. 100% ताई जे बोलल्या ते खरं आहे. कारण महिलाचा हा घरात 100% महत्वाचा भाग असतो, महत्वाचा वाटा असतो. कारण हे आपल्याला कशाला हे नको ते नको हे करून ते मन विचलित होऊन ते घर 100% दूर होतं. पण ह्या ताईंनी घर दूर होऊन दिलं नाही. आज पण ताईंनी कुटुंब एकत्र ठेवलंय असं यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. आपण आता पुढची व्यक्ती त्यांच्या मेवण्यासोबत बोलणार आहोत. माझं नाव चल ना, काय सांगाल मेव? मी प्रथमतः माझा परिचय करून देतो. मी डॉक्टर सुरेश दत्तात्रय काशीद. माझं पण मूळ गाव हे सारोळाच आहे. आम्ही आणि दाजी आम्ही लहानपणी पण एकत्र खेळलेलो आहोत. आमची परिवार जरा थोडी परिस्थिती त्यांच्यापेक्षा बऱ्यापैकी होती, त्याच्यामुळे त्यांची आमची खूप भांडणं व्हायचे. पण ते आमच्या वडिलांना कधीच हे करत नव्हते की बाबा हा माझी दाजी भांडणाचा बदला घेतात का आता? नाही. तसं कसं आहे, माझं म्हणजे मला 2 बहिणी आहेत आणि त्या दोन्ही बहिणीवर माझं खूप प्रेम आहे. मी बहिणीसाठी म्हणजे माझं पहिल्यापासूनच दोन्ही बहिणीवर खूप प्रेम आहे. आणि दाजींचा माझा स्वभाव खूपच चांगला, मनमिळाऊ. त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास व्यक्तिमत्व आहे, निर्भीड व्यक्तिमत्व आहे, मनमिळाऊ आहे. त्यांचा स्वभाव पण खूप संयमी आहे. आणि खरंच त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप चांगलं केलेलं आहे. नक्की दाजी गावातलीच म्हणल्यावर लहानपणापासून त्यांना तुम्ही पाहिलं असेल. त्यांच्या स्ट्रगल विषयी काही आठवणीचे काही किस्से आहेत का? हां, लहानपणीपासून मी त्यांना पाहिलेलं आहे. आणि आम्ही एकत्र पण खेळलेलो आहेत दोघं. आमचे भांडण पण व्हायचे लहानपणी. आता आम्हाला आठवतं की खूप असं एकदा आम्ही कधी कधी आनंद वाटतो, खरंच आपण लहानपणी किती भांडण केलं आणि आता कसं झालं. आणि मी त्यांना पण एवढं रिस्पेक्ट देतो की मी म्हणजे असं माझ्या आयुष्यामध्ये कोणालाच रिस्पेक्ट देत नाही, तेवढं माझ्या दाजींना मी रिस्पेक्ट देतो. दाजीविषयी किस्से सांगितलेले आहेत. आपण आता पूर्ण सांगळे परिवाराचा इतिहास आणि सांगळे परिवाराची जी स्टोरी आहे ती आपण ऐकलेली आहे. ह्या स्टोरी करण्यामागे मागं एकच उद्देश आहे की माणूस कितीही मोठा असला तरी शेवटी आपल्या मातीशी नाळ ठेवणाराच माणूस मोठा होतो. आणि सांगळे साहेब गेली 4 वर्ष झाले आहेत श्री संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा या गावात आल्यानंतर हजारो वारकऱ्यांना जेवणाची सोय, हजारो वारकऱ्यांना झोपण्याची सोय आणि हजारो वारकऱ्याला नाश्ता म्हणजे सर्व प्रकारची सोय एकटे सांगळे साहेब या ठिकाणी पार पाडत आहात. आणि आपण आता त्यांची पूर्ण स्टोरी ऐकली. दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया, अमोल बडे.